जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली असून अवघे 5 दिवस या ठिकाणी प्रचारासाठी शिल्लक आहे। गेले अनेक पक्षांनी कित्येक दिवसापासून आपला प्रचार सुरू केला असला तरी मात्र आज अपक्ष उमेदवार इंजिनियर नितेश कापडणे यांनी अनोख्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी आज प्रचार नारळ फोडून सुरू केलेला आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। अपक्ष उमेदवार म्हणून ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले असून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे। त्यांनी निवडणूक रिंगणामध्ये या ठिकाणी उडी घेण्यापूर्वी भारतीय जनता पक्षातर्फे आपली उमेदवारी देखील मागितली होती, मात्र असं न होता त्यांनी भारतीय जनता पक्षाने इतर उमेदवार दिल्यामुळे सर्वच पक्ष प्रभाग क्रमांक 12 मध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे। असं असताना अभियंता नितेश कापडणे यांनी त्यांची उमेदवारी का दाखल केलेली आहे नेमकी 12 मधून, काय सांगाल याबद्दल? मी नितीश कैलास कापडणे, मी पेशाने अभियंता आहे। सर्वांना माझा जय शिवराय आणि जय भीम, मानाचा जय भीम। मी या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय, सातत्याने काम करतोय आणि मला या प्रभागासाठी लोकांच्या म्हणजे जाणीव आहे। सर्व माझ्या आया बहिणींना त्यांच्यासाठी मी काम करत आलेलो आहे। पण मला पक्षाने उमेदवारी जरी नाकारलेली असली तर मी अपक्ष उमेदवार म्हणून मला महापालिकेमध्ये यांनी काम करण्याची म्हणजे आशीर्वाद द्यावे, संधी द्यावी आणि मी आजपासून माझ्या प्रचाराला, अनोख्या प्रचाराला सुरुवात करत आहे। तरी मला सर्वांची साथ हवी आहे। दादा, अवघ्या 5 दिवस या ठिकाणी शिल्लक असताना तुम्ही इतक्या उशिराने या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे। इतर पक्ष जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून प्रचार करतायत, सभा घेत आहेत, मात्र तुमची जे प्रभाग क्रमांक 12 मधली जे उमेदवारी आहे ती एक वेगळ्याच चर्चेचा विषय ठरून बसलेली, काय असणार? मी लोकांच्या मनामनात आहे। मला प्रत्येकाच्या घरी जायची गरज नाही। माझ्या आई बहिणींना माहिती आहे की मी त्यांच्या घरी जाऊन घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देतोय। ते प्रचाराची पद्धत मी थोडी बदललेली आहे आणि मला म्हणजे माझ्या सर्व ज्या आया बहिणी आहेत त्यांची मला माहिती की ते माझ्यासोबत आहेत, मला त्यांची साथ आहे। त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे एकदम आधीपासून जाण्याची किंवा सर्व काही मॉब घेऊन जाण्याची, गर्दी जमा करून घेऊन जाण्याची गरज नाहीये। मी त्यांच्या ऑलरेडी मनात आहे। त्याच्यामुळे मी प्रचाराला सुरुवात केली 4-5 दिवस, तरी ते माझ्यासोबत होते, ते माझ्यासोबत राहतील नेहमी। दादा, असं असताना राष्ट्रीय पक्ष तुमच्या समोर या ठिकाणी उभे टाकलेले आहेत। आपण जर तुमच्या प्रभागात जर विचार केला तर या ठिकाणी आमदारकी या ठिकाणी निवडणूक लढण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा होता, मात्र आमदारकी जे निवडणूक उमेदवार आहे त्यांनी जी लढवलेली होती ती आता वंचितची साथ सोडून या ठिकाणी तुतारीतर्फे तुमच्या समोर या ठिकाणी उभे टाकलेले आहेत। पक्षांतर या ठिकाणी त्यांनी बदल केलेला आहे, तुमच्या समोर या ठिकाणी ते तगडा आव्हान देत आहेत, काय असणार या संदर्भात? आधी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती आमदारकीला असताना, पण वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवल्यावर सुद्धा त्यांची म्हणजे हार झालेली होती। आता त्यांना म्हणजे अपक्ष उभे न राहता त्यांना कुठल्या तरी पक्षाचं तिकीट पाहिजे होतं, मग ते तुतारीचं असो की त्यांना उभाटा गटाकडून असो, पण त्यांना पक्षाचं तिकीट लेबल लावायचं होतं आणि जनतेची त्यांना वाटलं की पक्षाचं तिकीट मिळालं तर जनता आमच्या सोबत राहील आणि पक्षाची साथ राहिली तर पक्षाची मदत राहील बुवा। त्याच्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरला नाही। तरी पण मी अपक्ष म्हणून त्यांच्या समोर उभा आहे आणि मला त्यांचं पूर्ण जनतेसमोर आव्हान आहे की त्यांनी म्हणजे माझ्या विरोधात इथे निवडून यावे असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो। पक्षाचं तिकीट असताना मी त्यांना अपक्ष उमेदवारी लढवून मी त्यांना हरवण्याची हिंमत ठेवतोय, फक्त माझ्या आई बहिणींच्या आशीर्वादामुळे। निश्चितच, मात्र असं असलं तरी राष्ट्रीय मोठे पक्ष तुमच्या समोर या ठिकाणी आव्हान देत आहेत। तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। भारतीय जनता पार्टीचं गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी कार्यरत होते। असं असलं तरी तुम्ही आज इंजिनियर पदावरती आहेत, मात्र असं असताना हे सगळ्या जर बाजू बघितल्या तर तरी तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केली, नेमकं काय वाटतं या संदर्भात? मी 2016 पासून आहे ना, मी आरोग्याचे कामं करत आलेलो आहे। मी आमच्या प्रभागामध्ये जेवढे काही म्हणजे आरोग्याच्या समस्या आहे, हॉस्पिटलचे कामं असो काही असो, 2016-17 पासून मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके आमदार राजूमामा भोडे यांच्यासाठी मी म्हणजे आमच्या म्हणजे आमचा प्रभाग आहे तो म्हणजे खूप म्हणजे गरीब लोक आहेत। त्या गरीब लोकांना मी स्वतः स्वखर्चातून म्हणजे ऑपरेशन असो त्यांचं किंवा मुंबईला नेणं असो, ॲम्ब्युलन्सचा खर्च होता तो मी स्वखर्चातून केलेला आहे। मी स्वतः इंजिनियर आहे। तर आपल्या समाजात, आपल्या प्रभागामध्ये जे काही म्हणजे दुर्बल घटक आहेत किंवा समाजातले लोक आहेत त्यांची परिस्थिती म्हणजे हालाकीची आहे, तर त्यांचे प्रश्न मांडायला महापालिकेमध्ये एक सुशिक्षित चेहरा म्हणून मला जाण्याची इच्छा आहे। अनाडी कोणी उमेदवार जर दिला तर तो फक्त मत मागण्यापुरता पैसे देऊन पैशांची देवाणघेवाण करून तो व्यक्ती मत घेईल, पण तो नंतर 5 वर्ष त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही।
मी माझ्या म्हणजे समाजातील म्हणा, माझ्या प्रभागातील म्हणा, सर्व जनतेला मी म्हणजे त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करेल. कारण मी स्वतः एक महापालिकेचा अभियंता आहे आणि मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून मला माहिती आहे की माझे 5 वर्ष आता मला माझे कामं स्वतः नाही घेता येणार, पण मी त्यांच्यासाठी लढू शकतो, झगडू शकतो आणि 5 वर्ष मी माझ्या लायसनला मी बंधपत्र करून दिलेलं आहे. माझे जे रजिस्ट्रेशन आहेत ते आता 5 वर्ष मी त्याच्यावर ठेकेदारी करू शकत नाही. मला समाजासाठी कार्य करायचं आहे. माझं स्वतःसाठी भरपूर आहे, फक्त मला माझ्या समाजासाठी उभं राहायचं आहे आणि मला माझ्या समाजाला पुढे न्यायचं आहे. निश्चितच समाजासाठी पुढे जाणारा कार्यकर्ता आपल्या या प्रभागामध्ये मिळालेला आहे. एक जनता म्हणून कसं बघाल तुम्ही या संदर्भात? जनता म्हणून बघायचा जर विचार केला तर सध्या कसं आहे, महानगरपालिकेची जर आपण अपेक्षा बघितली तर जुने उमेदवार आणि वरिष्ठ उमेदवार आहे. पण आमची इच्छा आहे की आता यंग जनरेशनला चान्स भेटला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे यंग जनरेशनला चान्स भेटल्यानंतर काय आहे, जी काही रखडलेली कामं आहे त्या आपण गेल्या मागील 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षापासून ज्या समस्येला प्रभाग करतोय, जसं गटरी झाले, रस्ते झाले, आता मेन जर 12 प्रभागाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा विषय इथं असं आहे की इथं मीटर झालं, लाईट सिस्टम झाली, रोजगार झाली, गटार झाली, हॉस्पिटलायझेशन झालं, बऱ्याच गोष्टीपासून रखडलेलं आहे. तर आमची अशीच इच्छा आहे. आता कसं आहे की आता नितेश भाऊ कापंडे 12 अपक्ष उभे, आता पक्षाने साथ दिली नाही पण अपक्ष उभे. आता काहीतरी दृष्टिकोनातूनच कोणीतरी अपक्ष उभं राहण्याचा प्रयत्न करतो आणि जर आपल्याला प्रोग्रेस जर हवी असेल काही गोष्टींसाठी तर आपल्याला नक्कीच नितेश कापंडे यांना साथ द्यायची आहे. त्याबद्दल मी नितेश कापंडे समर्थक आहे. आजी काय सांगाल? प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुम्ही एक नागरिक आहात, काय म्हणताय या ठिकाणचे पक्षवाले आणि अपक्ष उमेदवार तुमच्या सोबत? मला एवढं सांगायचंय का आमच्याकडे नुसतं त्यांनी लक्ष द्यावे आणि गटार रस्ताने आमच्याकडे कचऱ्याची गाडी येत नाही. गटारात अशा किडे आया चालता. 5 वर्ष झाले कोणी निवडून आलेला तोंड दाखवत नाही आम्हाला नगरसेवक. तर एवढंच आमची विनंती आहे का भाऊनी यावे, आम्हाला सहकार्य करावं. निश्चितच प्रभाग 17 मध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये या ठिकाणी निवडून आलेले नगरसेवक सुद्धा अद्याप फिरकलेले नाही असं मत या ठिकाणी जनतेचं आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष समोर असताना अभियंता या ठिकाणी नितेश कापडणे यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी मुलाखत देखील दिलेली होती, मात्र काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी उमेदवारी नाही मिळाली. त्याचमुळे जनतेचा कौल त्यांच्याकडे असताना त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र येणाऱ्या 16 जानेवारी रोजी नेमकी प्रभाग क्रमांक 12ची जनता कोणाच्या पक्षात त्यांचा कौल देते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.